त्या ठिकाणी आजपर्यंत माझा अनुभव सांगतो तुम्हाला की तुमचंही असेल लक्षात घ्या की त्या ठिकाणी जर धरून चला आपण म्हणतो 60 प्रिस्क्रायबर तर त्यांची जर पार्टी स्टेटमेंट केलं तर कमीत कमी 150-200 लोक म्हणजे पार्ट्या निघतात. कमीत कमी 150-200 पार्ट्या असतात सरासरी. जर पार्टी वाईज स्टेटमेंट काढलं तर हा सेल कुठला असतो ज्या ठिकाणी तुम्ही गेलेला पण नसतं ते मेडिकल पण माहित नसतं असे पण सेल आले असते. अशा काही घटना असते बरोबर ना. प्रिस्क्रिप्शन फिरतं. रेंज कोणती तुमची त्यावेळी जनरल डिव्हिजन होती. बरं हां बेसिक होतं बरोबर. मग त्यांची प्रिस्क्रिप्शन कशी तयार व्हायची म्हणजे पहिल्या कंपनी काही काम केलेलं तुम्ही किती वर्ष काम केलं तिथं 4 वर्ष काम केलं. तुमच्या आधी जो सेल होता काय वाढ झाली का कमी झाला वाढ झाली ना बरोबर का. मग त्यामध्ये ब्रँड किती वाढला टोटल 16-17 होते पण फोकस मध्ये 7-8 ब्रँड तसे 7-8 प्रोडक्ट होते. कॅल्शियम व्हिटॅमिन डी. बरं ठीक आहे. काय ते व्हॅल्यू वाईज जे मेन फोकस मध्ये जास्त जास्त हा MRP रेट असेल ते आपण केला पाहिजे काय अडचण नाही. पण तुम्ही सक्सेस झोन मध्ये काम करतो होता काय अडचण नाही काय हाय पुढचा विषय तो काय अडचण नाही. ठीक आहे मेन मुद्द्याला हात घालू. पहिली गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे 5 प्रकारचे डॉक्टर आहेत. एक पहिला विषय तो लक्षात घ्या इथिकल डॉक्टर. ओके तो किती असावा तर सरासरी जर 150 लिस्ट आम्ही 150 लिस्ट थोडंसं ते शब्द पाठ झाले जरा त्यामुळे तोच मुद्दा घेतो मुद्दाम. ओके तर सरासरी इथिकल डॉक्टर तुमचा किती असावा 150 जर लिस्ट असेल तर सरासरी 60%. मी किती झाले डॉक्टर 90 बरोबर का. म्हणजे 150 लिस्ट असेल तर 15-90 सरासरी 90. ओके किंवा तुम्ही वगैरे 120 द्या ठीक आहे तुमच्या पद्धतीने काय 150 टाका ते 120 करा काय अडचण नाही. त्या 60% जर असेल तर इथे कसं ते सरासरी तुमच्याकडे 60 डॉक्टर असावे आहेत का आपल्याकडे 60 डॉक्टर इथिकल म्हणजे ज्या काउंटरला मोस्ट ऑफ दिस सगळे मोठ्या कंपनीचे प्रोडक्ट असतील त्या ठिकाणी. प्रत्येक कंपनी ऑब्झर्वेशन करा. जसे मॅनकार्ड मी तुम्हाला उदाहरण दिलं की मॅनकार्ड सुद्धा त्या पद्धतीने कामकाज करते की बाबा आज त्या मार्केट शेअर व्हॅल्यू कधी वाटते एखाद्या कंपनीची जेव्हा त्या कंपनीत इथिकल सेल हाय लेवलचा असतो तेव्हा का तर प्रॉफिट त्यात जास्त आहे. कोण कुठल्या शेअर मार्केटला एखाद्या कंपनीवर पैसा कधी लावतो जेव्हा त्या शेअर वाढत चालला असेल तर बरोबर ना. मग शेअर कधी वाढतो त्या कंपनीत प्रॉफिट वाढला तर बरोबर ना मान्य ना. लक्षात घ्या. बरं कंपनीत प्रॉफिट कधी वाढतो त्या पद्धतीने काम असेल तर का अनइथिकल शेअर वाढला तर का नाही होणार. आपण कशाला मॅनकार्ड पैसे द्यावे बरोबर ना. सनमध्ये पण तीच कंडिशन आहे किंवा ॲबॉट लोकून जावा तुम्ही ॲबॉटसोबत त्या कंडिशन आहे. फार्माल्यामध्ये लोक शेअर मार्केटला बऱ्यापैकी पैसे लावतात बरोबर का. आता थोडासा ट्रेंड चेंज होत चालला आहे मोस्ट ऑफ ते आता ह्याच्यामध्ये चाललंय सुझलॉन वगैरे काय ते इयर एनर्जी हां काय ई व्हेकल हां ई एनर्जी सोलारवर जास्त लोक पैसे लावले सध्याला. तर विषय काय की इकडे आधी पहिला ट्रेंड होता हा ट्रेंड तिकडे जास्त मोठा ते लोक जास्त कन्झम्पशन जास्त करायला. जर कोणी असेल शेअर मार्केटला डॉक्टर असेल तर सांगा आवर्जून चांदीवर पैसे लावा. इथून पुढं तुमचं काय त्याला म्हणतात सिल्वर सगळ्यात जास्त पैसे लावा. इथून पुढे सिल्वरचं मार्केट आहे कमीत कमी 3 वर्ष माहिती तुम्हाला लक्षात घ्या. जर कोण डॉक्टर मला शेअर मार्केट सर सिल्वर पैसे लावा सर सिल्वर फार मोठं वाढत चाललं आहे. ओके आजचं होण्याच्या पुढे चांदी येईल आहे काय नवीन इन्फॉर्मेशन. ओके तर इथून पुढे सिल्वर 3 वर्ष सरळ आला आहे. तर कोण डॉक्टर मला शेअर मार्केट शिकतो त्याला आवडून बोला सर सिल्वर पैसे लावा एका वाक्या दिवशी मिळतो सगळं लक्षात. जर असेल कोण डॉक्टर तर म्हणजे तुम्हाला जर कव्हर करायचं तर. ओके तर विषय काय येतो पुढचा तर इथिकल डॉक्टर तुमचा 120 असेल तर 120चं सरासरी 60% म्हणलं तर काल तर 72 डॉक्टर येतात. ओके खाली आहे थोडंसं. दुसरी गोष्ट एक्स्ट्रा स्कीमचे किती डॉक्टर असावेत प्रत्येक स्कीम किती आहे हा मान्य ना. तुमच्या लक्षात आलं का सर तुम्ही नाही एक प्रश्न आम्ही काही चुकीच नाही डॉक्टरला ऍक्टिव्हिटी केला तो केमी मध्ये स्कीम किती आहे 20% म्हणजे सांगायला नाही काही चुकी नाही. लक्षात घ्या डॉक्टर आहे तो मागणारच आहे केमिस्ट पण मागणार त्याचं कामच आहे. मग खाली काय राहतं देते कंपनी देते का नाही कंपनी देते का हा मग सोडून द्यायचा विषय कारण जे क्रायटेरिया बसत नाही ते घ्यायचं कशाला बरोबर ना. लक्षात घ्या. बरं आपण याचं जर चांगल्या गोष्टी आपण जर इकडे द्यायला लागलो तर आपण करायचं काय पुढं बरोबर लक्षात घ्या पाहिजे आपण की बाबा कंपनी काय विचार करते किंवा डॉक्टर काय विचार करते पहिले डोक्याने काढून टाका. पहिला हा विचार करा की मला काय पाहिजे